नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. आता एका महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि जराशी ही वेगळी चर्चा आहे. म्हणजे ही कुठल्या राजकीय नेत्यासोबतची चर्चा नाही आहे अथवा कुठल्या सामाजिक कार्यकर्त्यासोबतची चर्चा नाही आहे. आता देशामध्ये राम मंदिराचं वातावरण खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्या राम मंदिराच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर इथलंच एक राम मंदिर बघायला, म्हणजे जळगाव तालुक्यातल्या एक राम मंदिर बघायला मी आलो होतो आणि तिथेच माझी भेट झाली आहे आणि त्यांच्याशी गप्पा मारून असं वाटलं की तुमच्यासोबत त्यांचा संवाद नक्कीच व्हायला हवा. म्हणूनच आपण तो संवाद करण्यासाठी ही विशेष चर्चा घडून आणतोय. याला मी मुलाखत म्हणणार नाहीये. माझ्यासोबत असणार आहेत जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा या गावचे गजानन जोशी. गजानन जोशी एक तरुण आहेत. माझ्यापेक्षाही 10 वर्षांनी त्यांचं वय कमी आहे. मग त्यांच्यासोबत आपण नेमक्या गप्पा कशासाठी आणि का मारतोय हे तुमच्या लक्षात यावं यासाठी मी आधी तुम्हाला सांगतो. तर गजानन जोशींचा ज्योतिषावरचा अभ्यास खूप दांडगा आहे. त्यांची साधनाही तितकीच दांडगी आहे. त्या राम मंदिरामध्ये स्वतःची साधना डेव्हलप करत ईश्वरी आशीर्वादाने गजानन जोशींनी जी काही सिद्धी प्राप्त केली आहे, मी सिद्धीच हा शब्द वापरेन, त्या सिद्धीनुसार त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि उद्या होणाऱ्या राजकीय स्थितीत काय होऊ शकतं भारताच्या, महाराष्ट्राच्या, याची माहिती त्यांच्याकडून करून घेणार आहोत. सध्या सगळ्यात मोठा विषय आहे तो लोकसभा निवडणुकीचा आणि राम मंदिराचा. सुरुवात इथूनच करूया. नमस्कार. नमस्कार. खूप बरं वाटलं, स्वागत आहे आपल्या नजरेमध्ये की आपण आमच्या प्रेक्षकांशी गप्पा मारणार आहात. आणि अपेक्षा अशी करूया की आपल्या गप्पातून बऱ्याच गोष्टी, निदान मार्ग तरी स्पष्टपणे होईल. पहिला प्रश्न विचारतो. लोकसभा निवडणूक येते. देशामध्ये निवडणुकीचं वातावरण सुरू झालं की हार जीतचा फैसला सुरू होऊन जातो. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत यश कसं असेल, ते कुणाला विजयश्री घालेल? सगळ्यात विषय महत्त्वाचा असा असेल, जर आता आपण बघितलं भारतीय किंवा भारत हे धनुराशीचं 2023ला 7.5 संपली. त्याच्यामुळे भारतीय नावाला या गोष्टीचा फायदा 100% मिळण्याचे चान्सेस. त्याच्यानंतर आज सगळे पक्ष जो तो त्याच्या पद्धतीने प्रयत्न करणार, जो तो त्याच्या पद्धतीची ताकद वापरणार. पण आध्यात्मिकदृष्ट्या की जे काही आता पुढच्या हालचाली होत आहे महाराष्ट्राबद्दल की आपल्या देशाबद्दल, तर त्याच्यामध्ये जसा आपले भारताचे पंतप्रधान असतील किंवा गांधी परिवार असेल किंवा जे काही असेल, जो राजकीय पक्ष तो स्वतःची ताकद वापरणार. पण ज्या ठिकाणी आपण म्हणतो ना की मानवी मर्यादा संपतात, तिथे अध्यात्माची सुरुवात असते. तर त्या ठिकाणी नशिबाचे फार पाठबळ एखादी व्यक्तीविषयी, एका माणसाविषयी मागे लागतं, तेव्हा आपण एखाद्या विषयात आपण यश प्राप्त करू शकतो असं मला वाटतं. आज जर राजकीय परिस्थिती पूर्ण भारताची बघितली तर जे काही आता 3 राज्याचे इलेक्शन आपण बघितले की त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे एक विशिष्ट पक्षाने आपली ताकद दाखवली किंवा जे काही यश मिळवलं आपण. भारतीय जनता पार्टीने. तर ते कामाचे जो काही रूपरेषा असतील किंवा त्यांची नियोजन पद्धत किंवा ते सिस्टमॅटिक विषय असतात, तर या पद्धतीचा जर महाराष्ट्र किंवा देशावर चांगल्या पद्धतीने वापर झाला तर हा झाला राजकीय विषय. तर आध्यात्मिक आपण जर म्हणू तर जो जोर आहे नरेंद्र मोदी वृश्चिक राशीशी निगडीत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर आध्यात्मिकचा जो पगडा, कारण की आध्यात्मिक प्रबळ त्यांच्या पाठीशी आहे. कारण की ते वारंवार अध्यात्मिकाविषयी चांगल्या पद्धतीने साधना वगैरे करत असतात. तर दॅट इज गॉड गिफ्ट. त्यांना या 2024लाही चांगला त्यांना यश प्राप्त होईल असं मला वाटतं. हा राजकीय हिशोबाने आणि आध्यात्मिक पण त्याचा त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो भारतीय जनता पार्टीला पूर्ण भारतावर. म्हणजे पुढच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळण्याची जास्त शक्यता दिसती आहे. तुम्ही मला भारतीय या शब्दाला जास्त प्राधान्य मिळेल असं म्हणाल, पण त्यात मला अजून एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस याचं हिंदीतलं नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असंच होतं, तिथेही भारतीय आहे. हा एक काही इकडे जर बघितलं ना आपण, अजूनपर्यंत विरोधकांकडे एकत्रता नाही पाहायला मिळत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अजून पीएम कोण, इथूनच सुरुवात आहे. ही एकत्रता न जाणवणे, ही एकी न जाणवणे, याचा ज्योतिषशास्त्र, अध्यात्म याशी काही संबंध येतो? साहजिकरित्या. कारण की 20 प्रकारचे 20 लोक असतात. काही विशिष्ट व्यक्तींची, विशिष्ट माणसाची पत्रिका मॅनेज होत असते. जसं आपण दोघे बसले आहोत, आज कुठेतरी आपल्या कुठेतरी ग्रहमालिका सॅटेलाइट म्हणून आपण एकमेकांजवळ बसलेलो आहोत.
तसे ते 15 लोक 20 लोक आपण या गोष्टीवर जेव्हा बसतो तर विशिष्ट व्यक्तींविषयीच पत्रिका कधी कधी मॅनेज होते किंवा जुळते आपल्या भाषेत. म्हणून हे फिक्स नाही करू शकत की आपलं नेमकं काय करू शकतो. म्हणजे विशिष्ट व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, व्यक्ती तेवढे विचार, तर सगळे विचार एकत्र आणण्यासाठी विशिष्ट एखादी व्यक्तीला नेतृत्व करावं लागेल की जो पत्रिकेमध्ये स्ट्रॉंग असू शकतो किंवा आध्यात्मिक स्ट्रॉंग असू शकतो. तेव्हा तुम्ही 18 ते 20 लोकांना एकत्र करू शकता. विभिन्न गोष्टी कुठल्या ते होणं अवघड आहे. म्हणजे अवघड. एकत्रीकरण विरोधकांचं होतं ते अवघड. सुद्धा जरा अवघडच दिसतं. अवघडच. पहिल्यांदा जेव्हा ते आमदार झाले तर ते गुजरातचे सीएम बनले. हा, ते पहिल्यांदा खासदार बनलेले एक पंतप्रधान नाही, बनले. आमदार नसताना सीएम बनले. हो. हा तर ते 3 टर्म्स त्यांच्या सीएम पदाच्या झाल्या. हा 2 टर्म तुमच्या आता पीएमच्या झाल्या. आता 3री टर्म आहे त्यांची. तर त्याच्यामध्ये पत्रिका फार मेन फॅक्टर काम करते. दॅट इज गॉड गिफ्ट. 60-40 दिस पॅटर्न ऑफ लाईफ. 60% टू वर्किंग, 40% दॅट इज गॉड गिफ्ट. तर भगवंत कोणाला कशा पद्धतीने गॉड गिफ्ट देईल ते आपण हे सांगू शकत नाही. आणि पत्रिकेमधले जर आपण बघितलं तर विरोधक नावाचा प्रकार हा आपल्याला त्यांच्याकडनं पाहायला नाही मिळत आज. तर त्याच्यामुळे मी युधिष्ठिराची आपला दुर्योधनाच्या पत्रिकेबद्दल सहज असं मी अभ्यास करत होतो तर मला ते जाणवलं. तर म्हणून मी साहजिकरित्या सांगतो की विरोधकांना तो त्रासदायक विषय असू शकतो पत्रिकेचाही. अच्छा, हा ती एक अडचण ठरू शकते. हा मला अजून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे आपल्याकडून. राम मंदिर 22 तारखेला आता रामलला विराजमान होत आहेत. साहजिक. आपल्या सगळ्यांसाठीच ती अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. राम मंदिराच्या सोबतच आणखी काही मंदिराची चर्चा जोरदार चालू आहे. हो. आता काशी विश्वेश्वराच्या ज्ञानव्यापीचं सर्वेक्षणाचं काम चालू आहे. असेच आदेश इकडे द्वारकेत मिळावे, मथुरेत मिळावेत अशा स्वरूपाची याचिका चालू आहे. काय सांगताय गणित की हिंदूंची ही सगळी श्रद्धास्थानं मोकळं होण्याच्या मार्गावर आहेत? सगळ्यात महत्वाचा विषय असा की आपण राम मंदिर बनताना बघतोय याचा पहिला आनंद आहे. क्या आपले पूर्वज फक्त पडताना बघितलेलं आहे किंवा कोणी फक्त त्या विषयात बंदिस्त बघितलं रामलला. पण पहिल्यांदा मला असं वाटतंय की रामलला तर आपण विराजमान होताना हा ऐतिहासिक क्षण आहे आपल्यासाठी सर्वांसाठी की प्रभू रामचंद्र बसताना बघतोय. हा हिंदू समाजासाठी सर्वात मोठा गौरव म्हणता येईल या विषयाला. हा झाला राम मंदिराबद्दलचा भाग. पण जर आपण बघितलं काशी विश्वेश्वर, द्वारका, अयोध्या हे जे काही घटनाक्रम चालू आहेत हे ईश्वर करून घेतो अनेक गोष्टी या विषयातनं. हा, म्हणजे पुढे आता होईल होणार. मला अजून एक विचारायचं ह्याच्यामध्ये, एक जोडून येईल हा प्रश्न. या मंदिराच्या पत्रिकेत नशिबात मंदिराच्या म्हणूया वास्तूची जसं नशीब असतं, वास्तूची एक पत्रिका असते, वास्तूचा एक स्वतःचाही असतो. स्वतःच्या उद्धाराचा योग असणं हा शासकाच्या पत्रिकेशी काही संबंध ठेवून असतो राज्याच्या देशाच्या? साहजिक आहे. म्हणजे जसं आपण मोदींच्या पत्रिकेचा विषय करतो आणि म्हणतो की मोदी पुन्हा येतील, हो म्हणजे पुन्हा एकदा मोदी या देशाचे पंतप्रधान होतील. तसं मोदींच्या पत्रिकेत आणि मथुरेच्या पत्रिकेत, विश्वनाथाच्या पत्रिकेमध्ये, मंदिराच्या पत्रिकेमध्ये किंवा त्याच्या योगामध्ये मोदी असणं हे असेल असं काही, असं गणित असतं काही? नाही, साहजिकरित्या ना. आता काही गोष्टी कसं विशिष्ट, आता जसं आपल्या घरामध्ये 3 भावंड असतो आपण, एक आईचे 3 लेकरू असतो. तर 2चे विचार तुमच्याशी जमत नाही, एकाचे विचार आईशी जमतात किंवा तिघी भावांमध्ये विचारांची डिफरंट तुम्ही पाहायला मिळणार. तर तिघी भावांमध्ये काही काही ठिकाणी एकोपा पाहायला नाही मिळणार. तर हा पत्रिकेचाही फार इफेक्ट काम करतो. ऍक्च्युली तुम्ही जसं एखादी भूमीला, एखादी विशिष्ट राशीला त्या व्यक्तीशी निगडीत असतं म्हणून ते चालना मिळते त्या विषयाला. आता आपण काही ठिकाणी म्हणतो एखादी सहजरित्या भाड्याचे आपण दुकान विकत घेतो आणि त्या भाड्याच्या दुकानावर भविष्यामध्ये तो चांगल्या पद्धतीने डेव्हलप, त्याची वर्किंग असते, पण नशिबाशिवायही काही गोष्टी होत नाहीत. तसं काही ठिकाणी जसं पत्रिका सेक्शन आहे. आता आदित्यनाथ योगी जी आहेत आपल्या युपीचे मुख्यमंत्री, प्रारब्धात कसं होतं बघा. प्रारब्धात त्यांनी मंदिर जे लोकांनी पडताना बघितलं असेल ते बांधताना बघतो आपण. एक साधू संतांच्या हातात आज सत्ता आहे. तर हे सगळ्यात मोठं आध्यात्मिकच सगळ्यात मोठी ताकद आहे. एक छोटा प्रश्न विचारतो, काय आकडा सांगताय तुम्ही मोदींच्या यशाचा? नाही, याच्यावर मी अजून भाष्य करणार नाही. त्याचं कारण सांगतो. मी अजून 18 जानेवारी नंतर याच्यात मी अभ्यास करणार. म्हणजे थोडा आता अभ्यास चालू, अजून भरपूरचे फेरबदल होतील. बरं. तर त्याच्यामध्ये भरपूरसे घटनाक्रम आज सटीक नाही मांडून देणार,
पण मी जो आकडा मांडून देणार त्याच्यात काही आकडा इकडे तिकडे होणार नाही एवढं मी निश्चित सांगतो. अच्छा. पण ते ईश्वराच्या ताकदीने सांगतो. म्हणजे मी यासाठी आकडा विचारला यांना की तुम्हाला माहीत असावं राज्यामध्ये जे सत्तांतर घडलं होतं त्या सत्तांतर घडण्याच्या वेळेला मुख्यमंत्र्यांच्या सोबत आताच्या 16 लोक सुरुवातीला असतील आणि त्यानंतर ती संख्या वाढत वाढत 40 पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त करणारे हेच होते आणि तो तंतोतंत लागू झाला आहे. म्हणून म्हणजे काय होतं की लगेच कॅमेऱ्यासमोर येऊन नाही बोललं की कळत नाही, म्हणून मी तुम्हाला तो मागचा संदर्भ सांगतोय. म्हणून मी त्यांना आकडा विचारला. 18 जानेवारीनंतर त्यांना आकडा विचारून त्या आकड्यावर आपण चर्चा करणार तेवढं मात्र नक्की आहे. राज्याचा विषय निघालाय म्हणून सांगतो, म्हणून विचारतो. राज्याच्या आता एक महत्वाची घटना घडते. 10 जानेवारीला विधानसभेचे अध्यक्ष आमदारांच्या पात्रतेचा अपात्रतेचा निर्णय येत आहे. सरकार आणि न्यायालय जे काही निर्णय देईल ते देईल, ते आपल्याला माहिती आहे, त्याचं काय हे होत नाही. पण हा निर्णय काय लागेल? मुख्यमंत्री पात्र ठरतील, अपात्र ठरतील, त्यांची सत्ता साबित राहील की काही मोठा बदल निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्रामध्ये घडेल अशी काही शक्यता दिसते तुम्हाला? नाही रे, तसं काहीच नाही होणार. आता ज्याचा त्याचा तो लुकआउट आहे. न्यायावर पण माझा विश्वास आहे. न्यायाचं काम करणार. पण आध्यात्मिक दृष्ट्या जर बघितलं तर जे आता आपले मुख्यमंत्री साहेब आहेत ते पूर्ण कार्यकाळ करतील असा माझा विश्वास आहे. उरलेला कार्यकाळ पूर्ण करतील. कारण की जसं अजितदादा असतील किंवा आपले फडणवीस साहेब असतील, हे कुंभ राशीचं 7.5 आपल्या यांना चालू आहेत, फडणवीस साहेबांना आणि अजितदादांनाही मकर राशीच्या शेवटच्या टप्प्यात. तर त्याच्यामुळे आता बघितलं आपण सगळं तर साहेबांची पत्रिका त्या हिशोबाने मला तरी असं वाटतं आध्यात्मिकली स्ट्रॉंग आहे मुख्यमंत्र्यांची. हा, तर आताच्या परिस्थितीला स्ट्रॉंग आहे. त्यांची रास कोणती आहे? धनुराशीची संपली आहे. मकर शेवटच्या टप्प्यात आहे. मकर शेवटचा आणि कुंभला 3.5-4 वर्ष झाले. 3.5 अजून 2-2.5 वर्ष 3 वर्ष 7.5 वर्षाचा कालखंड असतो ना. तर जसं आता नस्तनपूर आहे आमच्या जवळ चाळीसगावच्या पुढे, तर प्रभू रामचंद्र स्थापित ती शनी भगवंताची मूर्ती त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी तो विषय आजही आहे. तर ज्या व्यक्तीनं 7.5 वगैरे काही चालू झाला तर 3.5 शक्तिपीठांपैकी ते शनी भगवंताचा आहे. काही ठिकाणी काय न्यायप्रधान देवता शनी भगवंत हा एका लाईनीत सरळ भाषेत उभा करतो आणि माणसाचे खऱ्या खोट्याची पारख करून देतो. मग तो मित्र असो, शत्रू असो, पत्नी असो, मुलगा असो, यवन आईवडील असो किंवा कोणी असो, तो व्यक्तिगत एकटा उभा करून माणसाला पूर्ण अभ्यास देतो. त्याला 7.5 आणि त्याला शनी भगवंत न्यायप्रधान म्हणतात. तर तसा जो आज तिघे बघितल्या पत्रिका आपण, तर साहेबांची थोडी स्ट्रॉंग आहे या विषयात. त्यामुळे मुख्यमंत्री ते त्यांच्या कार्यकाळ पूर्ण करतील. एक पुढचा प्रश्न, तुम्ही म्हणालात की अजितदादांच्या राशीतला 7.5 आता शेवटच्या टप्प्यावर आहे. मकरला शेवटच्या टप्प्यावर आहे. ती संपेल कधी? तरी 1 वर्ष अजून वर्षभर. म्हणजे आणि वर्षभराच्या फरकाने निवडणुका होणार आहेत आणि देवेंद्र फडणवीसांची 7.5 कायम राहणार आहे. तर पुढची संधी अजित पवारांच्याकडे, म्हणजे क्युरिओसिटी म्हणून विचारतोय, तुम्ही अशी काही शक्यता दिसते की महाराष्ट्राच्या पुढच्या मुख्यमंत्री पदावर अजित पवारांचे विराजमान होण्याची शक्यता काही दिसते? असं काही दिसतंय की नाही? नाही, अजून आपण या विषयावर मी तुम्हाला बोललो 18 जानेवारीला मी पहिले स्पीच करेल लोकसभेसाठी. त्याच्यानंतर लोकसभा इलेक्शन आटोपल्यानंतर मी डिक्लेरेशन करतो पुढचा सीएम पण पुढची पद्धत किंवा ज्याची पत्रिका कशा पद्धतीने आध्यात्मिक स्ट्रॉंग आहे तसं मी ते पण निश्चित करणार भगवंताच्या कृपेने. आणि तुमच्या माझ्यासारख्या आशीर्वादाने अभ्यासाच्या तत्वावर मी सांगणार की आपल्याला कशा पद्धतीने. एक प्रश्न सगळा नेहमी पडतो जो आता पुढे लोकही विचारणार आहेत की कितपत खरं असतं पत्रिका? तुम्हाला सांगू का, काही लोक यांना आयुष्य समजतात पत्रिकेला. पण पत्रिका म्हणजे आपण जर बघितलं एक जीवनाची प्रणाली निर्मित करण्यासाठी ज्यावेळेस आपलं पृथ्वी तलावर जन्म होतो तर त्या जो वेळ असतो त्या वेळेचा कालखंड इमेज ती सेव्ह होणे म्हणजे पत्रिका. त्याच्यामध्ये जी ग्रहमालिका आहे ती मायनस+ होत असते. त्याचे पडसाद आपल्या बॉडीवर जाणवतात. आता याला मानव या न मानव, कोणी भगवंत मानतो कोणी नाही मानतो, तो त्याचा लुकआउट आहे. आईला दोघी लेकरं सारखे असतात. तो चोरी असला तरी तो आईला प्रियच आहे आणि तो चोर जास्त प्रिय असतो कारण वाईट लेकराविषयी जास्त प्रेम असतं. हो, तर त्याच्यामुळे साहजिकरित्या ज्यांना या गोष्टीवर विश्वास नाही, मी असं म्हणणार नाही की त्यांनी माझे विचार ऐकावेत किंवा त्यांनी या गोष्टीचं अनुकरण करावं. त्यांनी वास्तविकता समजून घेतली पाहिजे. कारण की नासाची अमेरिकेची यंत्रणा 80,000 कोटीची आहे आणि आपलं 80 रुपयाचं पंचांग
सटीक उत्तर दाखवतो दोघी. अजूनही ग्रहण कधी, पौर्णिमा कधी, या पत्रिकामध्ये एक शास्त्राचा भाग म्हणून तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही काही असं विशिष्ट समाजापुरते त्याला मर्यादित करू नका. तर हा स्टडी हे विज्ञानच आहे, हे विज्ञानच आहे. शास्त्रात म्हणता येईल ना. फक्त या शास्त्राला, विज्ञानाला अध्यात्माचं नाव दिलं गेलं एवढंच. अध्यात्मक पण पकडता येईल आणि त्याच्यामध्ये साधना, ध्यान या फार गोष्टी काम महत्व आहे. करतात. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की आता तुम्ही जे म्हणताय की पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये काय होऊ शकतं, महाराष्ट्रामध्ये खास करून अशी एकत्रित ताकद दिसत असताना सुद्धा आपण भाजपच्या विजयाचे दावे करणं हे कुठल्या गणितामध्ये बसतं? कारण उबाठा गट प्लस राष्ट्रवादीचा शरद पवार गट, काही असो ताकद आहे, आणि काँग्रेस, असे 3 पक्ष एकत्रित आहेत. काँग्रेस जर पकडले तर मिथुन राशीमध्ये प्रवेश करते. त्याच्यानंतर आज जर भारतीय जनता पकडले तर हे धनुराशीमध्ये प्रवेश असतो. त्याच्यामध्ये आता मकर संक्रांतीत अनेक गोष्टी चेंज होतील. त्या कालखंडानंतरच आपण या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला जाईल. राहिला आता तुम्ही बघा, जे 2.5 वर्ष मागे कालखंड गेला, 19ला जेव्हा स्टार्ट झालेलं होतं 7.5, तर अनेक मेरिटमध्ये आलेले विद्यार्थी घरी बसले आणि नापास अनेक विद्यार्थ्यांनी काही गोष्टी भोगल्या. विशिष्ट कोणाचं नाव नाही घेणार, पण त्याचा पडसाद तुम्हाला पाहायला मिळतील. तर यालाच पत्रिका म्हणतात माझ्या हिशोबाने, किंवा यालाच अध्यात्मक म्हणतात. मानवी मर्यादा प्रत्येक पक्षाने जो तो तिची ताकद लावतोय. प्रत्येकाकडे स्किल आहे, प्रत्येकाकडे माणसं आहेत, प्रत्येकाकडे यंत्रणा आहे, प्रत्येकाकडे संपूर्ण गोष्टी आहेत. पण बाय एकाच व्यक्तीकडे ते अध्यात्मक असू शकतो. त्या जोरावर ते अनेक विषय ते साध्य करू शकतात. अनेक लोकांचे स्वप्न राहिलेत आणि अनेक लोकांचे स्वप्न पूर्ण होऊन गेले. थोडंसं कचरतायत गजाननजी, कारण त्यांचा स्वभाव थोडासा सौम्य आहे. पण मी मात्र जरा स्पष्टपणे सांगू शकतो त्यांना काय म्हणायचंय. ते काय आहे की आमदार न होता नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होतात. आमदार नव्हते, ते एकदाही आमदार म्हणून निवडून आलेले नव्हते. एकदाही सभागृह सदस्य न होता ते गुजरातचे मुख्यमंत्री होऊ शकतात आणि आपला कीर्तीचा डंका गुजरातचा पसरवतात. एकदा नव्हे, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा ते गुजरातचे मुख्यमंत्री होतात. 4 टर्म प्रयत्न करून सुद्धा लेकीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करता येत नाही शरद पवारांना. एवढी ताकद असून सुद्धा याला म्हणतात पत्रिकेतले योग. म्हणजे तिकडे आमदार होण्याची संधी नव्हती, इकडे आमदार असून सुद्धा लेकीला काही करता आलं नाही. अहो, कोण पंतप्रधान नाही झालं, कोण पंतप्रधान नाही झालं. म्हणजे अगदीच तुम्हाला सांगायचं तर आय.के. गुजराल वाटलं होतं कुणाला पंतप्रधान होतील म्हणून? नाही, होऊन गेले. काही काळ का असे ना होऊन गेले. चंद्रशेखर झालेच ना, व्ही.पी. सिंग झालेच ना, देवगोळा झालेच ना. म्हणजे काहीही मेहनत न करता वर्षानुवर्ष संसदेत राहून शरद पवारांना पंतप्रधान होता आलं नाही, आणि पहिल्यांदाच येऊन संसदेच्या पायरीवर नतमस्तक होऊन आत जाताना पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आतमध्ये गेले. याला म्हणायचं पत्रिका, याला म्हणायचं नशीब. नुसते प्रयत्न भागत नाहीत. 60% प्रयत्नांना 40% नशिबाची जोड असावी लागते. हेच कदाचित गुरुजींना सांगायचं असावं. फक्त गुरुजी असल्यामुळे ते काही शब्दांचा माझ्याकडे वापर करत नव्हते. विषय कसा असतो, कारण की काही लोकांचं ज्याचं बोलतो ना बिना अभ्यासाचं काही गोष्टी बोलणं हे चुकीचं असं मला वैयक्तिक मत आहे. आता विशिष्ट व्यक्तीने जर पत्रिकेबद्दल किंवा याच्याबरोबर अभ्यास चांगला केला तर चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचं मत मांडू शकता. एक शास्त्राचा भाग म्हणून तुम्ही कुंडलीला वापरू शकता. तर अनेक लोकांची अपेक्षा कसं आहे की नाही बा असं काही राहत नाही. पण मी स्वतः मान्य करतो की या गोष्टी असतात. प्रारब्धात तुमच्या काही घटनाक्रम राहणे गरजेचं असतं. तो आईवडिलांचा पाठबळ असो, कोणा गॉडगिफ्ट असो, कोणाच्या तरी गुरूंची तुमच्यावर छत्रछाया असो, किंवा एखादी विशिष्ट देवदेवताविषयी तुमची साधण्याची ताकद असो, त्याच्याशिवाय तुम्ही काही गोष्टी साध्य नाही करू. मानवी गोष्टीला मर्यादा आहे ना, मेंदूला मर्यादा आहे. मर्यादेच्या पलीकडे विश्व आहे. आपण एक चौकटीमध्ये नाही राहत, चौकटीच्या बाहेरही विचार करायला पाहिजे. 18 जानेवारी नंतर आपण कधी बसायचंय परत? 18 जानेवारी नंतर आपण मी 21-22ला तुम्हाला वेळ देणार. आपला 22 तारखेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर 25 किंवा 27 तारखेला तुम्हाला डिक्लेअर करून देणार की आपण काय करतोय. 25 किंवा 27 जानेवारीला आपण गुरुजींसोबत पुन्हा बसणार आहोत आणि पुन्हा या विषयावर चर्चा करणार आहोत. तूर्तास बघूया महाराष्ट्राच्या राजकारणात 10 जानेवारीला
काय होतंय ते. धन्यवाद, खूप खूप आभार. जय श्री. आपण आलात, बोललात, काही गोष्टी मांडल्यात, त्याबद्दल आपले खूप आभार. धन्यवाद. नक्की, मलाही आवडला तुमच्याबरोबर भेट.